मान्य मागण्या मराठा समाजाच्या मान्य व्हाव्यात म्हणून मराठा समाज ताकदीने रस्त्यावरती. मला मराठा समाजाचं खूप कौतुक करतोय मी मराठा समाजाचं, की ज्या समाजात मी जन्मलो तो समाज प्रचंड ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी एक झाला आहे. आणि हेच मला अपेक्षित होतं की राजकीय नेते मोठं करत बसण्यापेक्षा, पक्ष मोठं करण्यापेक्षा आपल्या गोरगरिबाचे लेकरं मोठे झाले पाहिजे, हेच माझं स्वप्न होतं आणि ते मराठा समाज साकार करायला लागला आहे. सगळे कामं धंदे बंद करून मराठा समाज ताकदीने एकत्र आला आहे. नगर जिल्ह्यातला मराठाही ताकदीनं एकत्र आला. त्यांनी दाखवून दिलं की आम्हाला आमचे लेकरं आणि जात मोठी, पक्ष आणि पक्षाचा नेता आमच्यासाठी मोठा नाही, हे मराठा समाजाने एकजूट येऊन सिद्ध केलं. त्याच्यामुळं मी मनापासून नगर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचे मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो. काही दिवस छगन भुजबळ गप्प होते, पण आता छगन भुजबळ यांनी पुन्हा तुमच्यावर टीका केलेली आहे. मराठा सगळ्या सोयऱ्यानुसार तुम्हाला मराठा आरक्षण भेटू शकत नाही म्हणून गप्प असणारच नाही ते. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना गप्प कधीच बसून देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलायलाच राहणार. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस दरेकर साहेब असतील, ते आणखीन आमदार असतील, यांना बोलायलाच लावणार. छगन भुजबळला बोलायला लावून ओबीसी नेत्याला तेव्हा गप्प नाही बसणार. पुरं भाजप संपवणार देवेंद्र फडणवीस पण गप्प नाही बसणार. देवेंद्र फडणवीस ओळखून घेणार नाही. समाजाची मराठ्यांची गोरगरिबांची केवढी लाट आली हे ओळखून नाही घेणार. त्यांनी ओळखून घ्यायला पाहिजे की केवढी लाट आली, याच्यात सुपडा साफ होईल. परंतु त्यांच्या ते लक्षात नाही लक्षात येत. हे सुपडा साफ करून घे. आता अनेक आमदारांची इच्छा नसून सुद्धा बोलायला लावतो. बघा तुम्ही आता कित्येक तरी आमदार असे की त्यांची बोलायची इच्छा नाही मराठा समाजाच्या विरोधात, पण देवेंद्र फडणवीस त्यांना गप्प बसू देत नाही. म्हणजे राणे साहेब सहित असतील हे सगळे, यांना जेवढे आमदार आहेत मराठ्यांच्या आतापर्यंत बोलले त्यांची इच्छा नसावी असं मला वाटतं. पण देवेंद्र फडणवीस त्यांना गप्प नाही बसू देत, बोलायला लावतो बळच मराठ्यांच्या विरोधात. तुम्हाला मराठवाड्यानंतर महाराष्ट्रातील रॅलीला मोठा प्रतिसाद आहे. विधानसभा लढवणं कन्फर्म होणार आहे का आता? नाही, आता ते 29 तारखेला ठरल. पण मराठी दम खात नाहीत. आता मराठ्यांच्या लक्षात आलंय की आपल्याला लेकरांसाठी लढायचं. बस झाला आता. सगळ्या पक्षाचे नेते मोठं करणं बस झाला आता. मराठा समाज ऐकत नाही. आता नाही ऐकत आता मराठा समाज. तेव्हा तो नेत्याने मोठा करायचा, आपली जात आणि आपले लेकरं मोठं करायचे, हे मराठा समाजाचा उद्देश आहे. दादा, पुण्यामध्ये आपण हॉस्पिटल होता, त्या ठिकाणी निलेश भायवळ नावाचा मुलगा आहे, त्याची तुमची भेट झाली. आता सोशल मीडियात व्हिडिओ फिरत आहे. कोण? निलेश भायवळ. नाही सांगता येणार मला. असेल कोणी त्याच्यात काय. आता कोण येत आहे ना हॉस्पिटलच काय, रस्त्यावर कोण भेटतंय कोण नाही. आता मी काय म्हणते ना त्याला, माणूस भेटायच्या अगोदरच माणसाला कळून येतंय. मी काय समजा देव काढायचे, कोणी येऊ शकतं, कोणी माणूस गरीब भेटू शकतो, श्रीमंत भेटू शकतो, राजकारणी भेटू शकतो. आणि हे कोण एक नाव घेतलं तुम्ही? कोण? निलेश भायवळ. कोण येते? गुंड आहेत, गुंड. काय म्हणतो इथं कोणी येतो. आता मला काय, माणूस आहे मी, प्रत्येक माणसाला भेटतो. मी नाराज करत नाही कोणाला. लोकांना वाटू नाही की आता हे नेत्यासारखाच वागायला लागला, भेटत नाही म्हणून मी कोणी आला तरी भेटतो. पण हे कोण आहे माणूस समोर काय कधीच मला माहिती नसतं. आणि माझा जर कोणी आला तरी त्याला सुद्धा ते सांगता येणार नाही हा माणूस कोण आहे म्हणून. कारण कोण आहे जरी एखाद्याने नाव सांगितलं विचारलं तर आपल्याला माहित नसतं कोणी. म्हणजे जे खरं आहे ते बोलत असतो आपण. त्याला काय ओळखीचं असतं तर मी म्हणलं हा, कधी ओळखच नसते. कधी कधी येऊन भेटतं आणि मग आपण भेटलेल्या माणसाला मग ते नंतर मीडियातून कळतं किंवा पत्रकार पेपरला आल्यावर कळतं वा अमुक माणूस होता. किंवा कोणी जर सांगितलं वा अमुक माणूस होता किंवा महाराज होता, ह्यो गुंड होता, किंवा हा वारकरी होता, किंवा हा शेतकरी होता, हा गरीब होता, हे व्यावसायिक होता, हा उद्योगपती होता, हा राजकारणी होता, हा आमदार होता, खासदार होता, हा मंत्री होता, हा माझे खासदार आहे, माझे नगरसेवक आहे, हा माझे महापौर आहे. लोकांनी सांगितल्यावर माहिती. कारण मी काय शेतकऱ्याचं पोरग आहे. मला कोणी आलं तरी मला नाही माहिती नाही, माणूस दिसतो. आणि कोण आहे काय हे मीडियातून आल्यावर माहिती, आधी काय माहीत नसतं. त्यामुळं आले असतील मी नाही म्हणू शकत नाही, परंतु ते कोण आहे आणि काय आहेत हे आपल्याला नाही माहिती. शरद पवार असं म्हणाले की छगन भुजबळ आणि जरांगे पाटलाला एकत्र बसून चर्चा केली पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे. एकत्र बसायची काय गरज आहे? सरकारला माहिती आहे आरक्षण कुठं आहे. सरकारला माहिती आहे आरक्षण कुठं आहे.
आरक्षण कुठे हे सरकारला माहित आहे ना. नुसतं बैठकां चर्चा कवर ढकला ढकली कवर. तो बैठकेला नाही आला आणि तो बैठकेला नाही आला. हे किती दिवस ढकला ढकली आता कवर. आयुष्यभर का तेच करायचं मराठ्यांनी. याच्या संघ बसायचं आणि त्या संघ बसायचं. विरोधी पक्षाला माहिती आहे आरक्षणाच्या बाबत, सत्ताधाऱ्यांना माहिती आहे. 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. काय बसायची गरज आहे. नक्कीच आपण बघू शकता की जरांगे पाटील यांची आज अहमदनगरमध्ये रॅली सुरू आहे आणि या रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी उसळलेला दिसतो. आणि जरांगे पाटील आता उद्या नाशिक दौरा असणाऱ्या त्या ठिकाणी जरांगे पाटील यांची मोठी रॅली होणार असल्याचं आपल्याला कळतं. कॅमेरामॅन हर्षल निकम सह संजय सर्वोदय TV9 मराठी अहमदनगर.